आवडे निरंतर गान आवडे निरंतर आवडे निरंतर गान हे दान तुळसी हार गळा Krishna Hare Hare Krishna Hare Jai Ram Krishna Hare पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता साजनी
लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त लेकुराचे हित ऐसी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन हरी मोठे भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे त्याचे सर्वस्वही साहे त्याचे सर्वस्वही साहे सर्वस्वही साहे त्याचे सर्वस्वही साहे हरी तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे म्हणे माझे तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते ऐसी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती हरी देव कुमार लेकुराचे हित 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 जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त
लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळव ऐसी राजी जाती ऐसी जाने माऊलीचे चित्त जाने माऊलीचे माऊलीचे चित्त ऐशी कळवळाची जाती ऐशी कळवळाची करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती करीला भाविना लाभाविना प्रीती करीला भाविन लाभाविन करीला भाविन करीला भाविन प्रीती करीला करीला लाभाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन
भावीन प्रीती लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती अनादि अंबिका भगवती
अनादि अंबिका भगवती अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन ज्ञानाचा पाजळती पोत ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा उदो भक्त नाचती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळाई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजन्य देवांची मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावली साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख सर्व सुखे आजी येथेची वळली संतांची देखील चरणांबुजे सर्व काळ होतो आठवित मनी फिटली ते धनी येणे काळे विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा संतांना आईचा दृष्टांत दिलेला आहे। संत कशा हृदयाचे आहेत, संत कसं जीवन जगतात, तर आई जशी व्यवहारामध्ये समाजामध्ये जीवन जगते तसं संताचं हृदय आहे। संतपर प्रकरणातला अभंग आहे, मंगळाचरणातला अभंग आहे। आईचा दृष्टांत दिलाय, आईचं रूपक वापरलंय, पण संतांना नमन केलेलं आहे। संतांच्या पायावरती मस्तक ठेवून संत कसे आहेत तर ते फक्त आईसारखे असतात, माऊलीसारखे असतात असं वर्णन अभंगामध्ये आलेलं आहे। आपण या अभंगाचं आईचंही चिंतन आणि संताचंही चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या निमोन नावाच्या गावी भगवती जगज्जननी जगदंबेच्या पावन दरबारामध्ये या अनादि अंबिका जगदंबेच्या पावन दरबारात गेल्या वर्षी ज्या आईचं निधन झालं, या परिवाराची मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी इंदुबाई पाटीलबा सांगळे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं श्री विलास पाटीलबा सांगळे, श्री राहुल पाटीलबा सांगळे आणि श्री महेश पाटीलबा सांगळे अशी 3 मुलं या आईच्या नंतर आहेत। 3 मुली आहेत, मनीषा नावाची, सुनीता नावाची आणि सारिका नावाची, अशा 3 मुलं आणि 3 मुलीचा परिवार। त्याच्यामध्ये स्वप्नील, सुबोध, संकल्प, आदित्य, संतोष पुतण्या आहेत, ईशान, मिहीर नातू आहेत आणि ॲडव्होकेट ज्ञानेश्वर हरिभाऊ सांगळे, मोठं नाव आहे ज्ञानेश्वर हरिभाऊ सांगळे यांच्या त्या ते दीर आहेत, त्यांची भाऊजाई आहे। आणि भाऊसाहेब मुरलीधर सांगळे, रामनाथ मुरलीधर सांगळे, पांडुरंग सावळेराम सांगळे, भगवान सावळेराम सांगळे, राधाकिशन सावळेराम सांगळे, ऋषिकेश जयसिंग सांगळे असे दीर आहेत। चिरंजीव सार्थक, चिरंजीव शुभम आणि हृदय असे पुतण्या आणि नातू आहेत। असा समस्त हा सांगळे परिवार व आप्तेष्ट गंगा भागीरथी इंदुबाई पाटीलबा सांगळे या पवित्र आईच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी किंबहुना तिला वर्षश्राद्धाची तिळांजली
किंबहुना आशीर्वाद घेण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत। अतिशय सुंदरचं वातावरण त्यानिमित्तानं आपण एकत्रित केलेलं आहे आणि या इंदुबाईच्या वर्षश्राद्धाला गोड कीर्तन व्हावं, भगवत चरणी आई भवानीच्या चरणी तिला जागा मिळावी या उद्देशातून सगळ्या त्यांच्या मुलांनी समस्त सांगळे परिवाराने या ठिकाणी अन्नदान, कीर्तन, भजन, नामस्मरण, त्याच्यानंतर हे आईनं दिलेले कष्ट, आईनं केलेल्या कष्टाची, उपकाराची कृतज्ञता प्रकट करण्यासाठी त्या संस्काराची शिदोरी जपून या समस्त लेकरांनी, तिच्या 3 मुलींनी, 3 मुलांनी, आधी करून त्यांच्या देरांनी, त्यांच्या पुतण्यांनी सगळ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। आपल्या गावचे आमचे जीवलग मित्र आमचे तानाजी महाराज सांगळे खरं तर आमचे जीवलग मित्र आहेत। साई नावानं त्यांचं मोठं अपोलो टायरचं दुकान आहे आणि आमचे जीवश्य कंठस्य मित्र आहेत। आळंदीला वारीला आलं की माझं कीर्तन ऐकल्याशिवाय ते घरी येत नाही असं नितांत ज्यांचं आमच्यावरती प्रेम आहे असे आमचे तानाजी महाराज सांगळे यांच्या माध्यमातून या समस्त परिवारानं आग्रह केला की अक्रूर महाराजांचं कीर्तन आम्हाला आईच्या श्राद्धाला पाहिजे आणि त्याला अनुसरून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तानाजी महाराजांनी ही सेवा आमच्या पदरामध्ये घातलेली आहे। अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। राम महाराज पवळ यांची सांदीपानी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्या संस्थेचा आपला ऋणानुबंध आहे। त्या संबंधातून ही सगळी त्यांची गुणीजन टाळकरी विद्यार्थी मंडळी, सगळ्या साधकांना वंदन। त्याच संस्थेत शिकलेले आमचे गणेश महाराज आहेत, गीते गोड आवाज आहे, प्रमाणाच्या चाली गातात, त्यांनाही माझं वंदन। ज्यांनी प्रथम चाल गायली तुकारामजी महाराज, ज्यांच्या नावातच तुकाराम आहे, गोड आवाज आहे, शांतता प्रिय आहेत अशा आमच्या हरिभक्तांनी तुकाराम महाराजांना वंदन। त्यांच्या पाठीमागं म्हटलेले आपल्या गावाचं भूषण, परिसराचं भूषण आमचे नवनाथ महाराज गडाख, त्यांनाही माझं वंदन। तानाजी महाराजांना वंदन। आमचे बीटी पवार आहेत, या भागात आलं म्हणजे नेहमी असतात आणि माझ्यावरती नितांत प्रेम करतात, आमचे बीटी पवार यांनाही माझं वंदन। दुसरे महाराज आहेत, संस्थेची सगळी विद्यार्थी मंडळी, या सगळ्यांना वंदन। आपल्या कार्यक्रमाचं एक सौंदर्य म्हणजे आजचा मृदंग वादक, काय पखावज महाराज आहे, अरे लई पखवाज वादकीत लई वाजवणारे आहेत। एवढं समरसतेनं एवढं गोड वाजवणारी माणसं आता मिळत नाही। त्याला सरस्वतीची कृपा लागते, प्रयत्न करावा लागतो, रियाज करावा लागतो, साधू संतांचा आई वडिलाचा आशीर्वाद लागतो, तेव्हा बोटातून एवढे चांगले बोल निघतात। लोक खूप पखवाज वाजवतात पण ते नुसते वाजवतात। हा पखवाज दिनेश महाराज वाजवत नाही तर त्यांच्या पखवाजातून पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, असं पखवाजातूनच आपण चाल म्हणताना चालीचा आवाज येतो की काय। आपण एखादी तुकडा पद्धत गाताना त्यांच्या हातातून काय नवीन बोलेत महाराज, नया है व, जसं नया है व एखादा जोक नवीन आला की नया है व, तसं नवीन आहे मागदी, नवीन बोल, नवीन वेगळी पद्धत। लग्गी तर फारच गोड आहे महाराज, त्यांच्या हातातली लग्गी, त्यांची स्पष्टता, त्यांचं हसणं, त्यांचं राहणं, त्यांचं पखवाजावरलं प्रेम सगळं मला माहिती आहे। आमचे जीवश्य कंठस्य मित्र आहेत, मोठे मोठे साधू संत त्यांच्या घरी येतात। गेल्या वर्षी चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज, उमेश महाराज, अक्रूर महाराज, म्हणजे मी नाही त्यांच्या यादीत पण आपलं माझं प्रेम आहे। असे सगळे जी मोठी मोठी आमच्या संप्रदायातली मातब्बर आहे ते आमच्या महाराजांच्या घरी उपस्थित, त्यांच्या वडिलांचं खूप प्रेम आहे माझ्यावर। म्हणजे दिनेश महाराज मोजाड, एकदा जोरात टाळी वाजवा, प्रसिद्ध नाव आहे। नुसता पखवाजन चालीच ऐकत राहाव्या, नुसतं म्हणत राहावं त्यांनी वाजवावं, एवढी स्पष्टता त्यांच्या हातात आहे। टॉप 10 मधलं एक सुंदर असं नाव त्यांचं बनलेलं आहे। दिनेश महाराज मोजाड गुरुजींना वंदन। नाशिकवरनं ते आलेत व त्यांच्याबरोबर काली आलेली काही गुणीजन मंडळी, त्यांना वंदन। आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य माता मावल्या, अगदी पेटी वादक छान आहेत, त्यांनाही माझं वंदन। जुने आहेत, आमचे नाना आहेत, गाडेकर नाना, या भागातले पारमार्थिक आहेत, आमच्या सगळ्यांना आशीर्वाद देणारे, नानांना वंदन। संन्याशी बाबा आहेत, मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण, माऊलींच्या ओवीप्रमाणे संन्याशी महात्मे पण आहेत। अजून काही जुनी मंडळी आहेत, रामचंद्र बाबा आहेत, बाबांनाही माझं वंदन। आधी करून आपण बसलेली सगळी निमूंची जुनी भजनी मंडळी, जगदंबेचं हे पवित्र ठाण आहे, या ठिकाणी नवसाला पावणारी, आता नवरात्र उत्सव चालू होईल काही दिवसात, जवळ आले आता 3 तारखेपासून मग तिचा जागर केला जातो, गोंधळ मांडला जातो, पुढे आपण कीर्तनात ते पाहणार आहोत। अशी जगदंबा आपल्याला पावणारी 3.5 पीठापैकी जी जगदंबा आहे त्याच्यापैकी एक उत्तम असं जागृत देवस्थान आपल्या निमोनला आहे। आपल्यावरती कृपा करणारी, अष्टभुजानं, सप्तभुजानं, जिच्या हातानं आपल्याला आशीर्वाद देणारी ही जगदंबा या ठिकाणी आहे। त्या जगदंबेला साष्टांग प्रणिपात करूया। सगळी गुणीजन महाराज मंडळी, बसलेली भाविक मंडळी, मातृवर्ग, सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तेष्ट मित्रपरिवार, आमचा सुनील
म्हणजे आमचा बडगे प्रसिद्ध साऊंड सिस्टीम आहे त्यांची, जय अंबिका. मला आज माहिती झालं या अंबिकाचं नाव आहे म्हणून. ही जगदंबा त्यांना प्रसन्न आहे आणि अगदी आम्ही गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी असं म्हणून अगदी जगदंबेचा प्रचार प्रसार करत अगदी ट्रबल बाज गेंद विको बारकाले बटणं चांगले फिरवण्याचं ज्ञान त्यांना आहे व आमच्या सगळ्यांची आवडती सिस्टीम आहे आणि त्यांच्या आता लावणारा आमचा दोस्तच आहे, त्यांनाही माझं वंदन. भगवंत कीर्तनकार, बरोबर ना, भगवंत कीर्तनकार असं यूट्यूब नावाचं हे चॅनल आहे. फार गोड पोरगा आहे बरं का हा, फार सुंदर शूटिंग करतो, एडिटिंग फार चांगली करतो. मागच्या 1-2 महिन्यापूर्वी राष्ट्रसंत भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराजांच्याबद्दल मी कीर्तनात बोललो होतो खाली दोडीच्या परिसरात त्या, आणि त्यावेळेला ती भगवान बाबांची भीमसिंह महाराजांची एक क्लिप त्यांनी माझी एडिट केली तर ती कमीत कमी 1-2 लाख लोकांनी पाहिली. आमच्याकडं तर जवळजवळ 5 लाख लोकांचं स्टेटस होतं महाराज. जेवढा आमच्याकडं समाज आहे, वंजारी समाज, भगवान बाबांना व सगळ्या समाजाची मानणारी लोक, त्यांनी स्टेटस ठेवलं होतं. ते भगवंत कीर्तनकार यूट्यूब चॅनल आहे, आपण ते सबस्क्राईब करा, त्याच्या बेल आयकॉनला दाबा. भगवंत कीर्तनकार कीर्तन झाल्यावर यूट्यूबला माईकवर आपल्या मोबाईलवर सर्च करा, चांगली कीर्तनं ऐकायला मिळतील, चांगलं त्यांचं शूटिंग आहे, चांगल्या चाली ऐकायला मिळतील, आमचे पण कीर्तनं तुम्हाला त्याच्यावर ऐकायला मिळतील आणि आपलंसुद्धा हे कीर्तन कायम तुम्हाला त्याच्यावर पाहायला मिळेल. असं भगवंत कीर्तनकार नावाचं यूट्यूब चॅनल आहे. आमचा जीवलग मित्र आहे, सगळा कलाकार गुणीजन महाराज मंडळीचा आवडता आहे. भगवंत कीर्तनकार यूट्यूब चॅनलवाल्यालाही धन्यवाद. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांचे फॉलोअर्स वाढवा, कारण चांगले कीर्तन ऐकायला मिळतात. दोघांनाही माझं आमच्या भगवंत कीर्तनकार यांना माझं वंदन, शूटिंगवाल्यांना वंदन. आपण सगळी पै पाहुणे सगळे सोयरे आलेली आहात, सगळ्यांना वंदन. माझ्या संगतीमध्ये आमचे सारथी गणेश महाराज, त्यांनासुद्धा वंदन. बहुतेक आता सगळ्यांची नावं आली अशी समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. तुम्ही जे ऐकणारे आहेत त्यांनी सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला आपल्या कार्यक्रमाला अजून सुशोभीकरण करण्यासाठी आमचे किरण महाराज, सानप महाराज, तुकाराम महाराजासारखंच वाटतं ते नाचायला लागले ना. तुकाराम महाराजच आले की काय मंडपात बुवा, इतकं सौंदर्य आहे त्यांच्यात. माझ्या घरच्या कार्यक्रमाला सुद्धा तेच होते ना. आता जेवढे मोठे सप्ताह आहेत त्याला गडीच आहे, आता त्याला रिकाम पण नाही. एखाद्या कीर्तनकार गायक वादका एवढं त्यांचं नाव झालं, चांगलं नाव झालं आणि त्यांची ती सेवा आहे, मनोभावातली वृत्ती चांगली आहे. अजून मी किती वेळेला दक्षिणाचं विचारलं पण त्यांनी सांगितलं नाही मला. असा इमानदार आहे आमचा किरण महाराज सानप. अगदी तुकोबारायांसारखा दिसतो, मस्त गोड, अगदी तालामध्ये नाचतो, जास्त आवेर नाही, उगे इकडून तिकडून तिकडून इकडे उड्या नाही, मस्त अगदी शांततेत, अगदी कीर्तनाला जे पोषक वातावरण आहे, नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी, असं सुंदर स्मित, अगदी आनंदे निर्भर डुल्लत असो, अशा उक्तीप्रमाणे छान त्याचा नृत्य आहे. म्हणून त्यांनाही माझं वंदन. आपण आधी करून सगळे असाल, एखाद्याचं नाव राहिलं तर लक्षात ठेवा, माफी मागतो. अभंग फार सुंदर निवडलेला आहे. एका आईचा दृष्टांत तुकोबारांनी या अभंगामध्ये दिला आहे की संत विश्वामध्ये कसे आहेत तर आईच्या हृदयासारखे आहेत. लेकुराचे हित जाणेच म्हणायचं का, पुढं वाहे शब्द आलेला आहे, आपोआप पोटी वारव आहे, डबल शब्द येत नाही म्हणून जाणे म्हणायचं. लेकुराचे हित जाणे म्हणजे तिचं अंतकरण आईचं फक्त लेकराजवळ असतं. आईला लेकरू सोडून काही माहिती नाही, तिचं बाळ सोडून तिला काही माहिती नाही. तिचं बाळ हेच तिचं विश्व आहे. जेवढ्या माता इथं बसल्यात, प्रत्येक जरी कीर्तन ऐकत असली तर कीर्तन संपलं की तिला तिच्या बाळाची आठवण येते. माझं बाळ घरी आहे, झोपला असेल का, खाल्ला असेल का, शाळेतून आला असेल का. या जगातल्या प्रत्येक आईचं लक्ष म्हणजे चित्त त्याच्या लेकराजवळ असतं. तसं संताचं चित्त आपल्या उद्धारासाठी असतं. जशी जननी, जशी माय लेकरासाठी जगते, तशी या विश्वातले सगळे संत आईसारखं आपल्या समाजासाठी जगतात. अशा अर्थाचा अभंग आहे. आई कसं वागते, काय तिच्या ठिकाणी काय आहे तिच्याकडं तर कळवळा आहे, व तिच्या ठिकाणी कळवळा आहे, तिचं हृदय मऊ आहे, तिच्या कळवळ्यामध्ये ती पोराचं हित शोधत असते. तसं संतसुद्धा येतो हिताचा कळवळा, पडते हाती म्हणून काळा, आणि ते आपल्यासाठी जन्माला येतात आणि आपलं हित व्हावं म्हणून आपल्यासाठी त्रास करतात आणि आपल्याला उद्धार करून देतात. जशी एखादी माय पोटी वारवा आहे, दगडासारखा गोळा 9 महिने सांभाळते आणि जन्माला घातल्यावर त्याचं सर्वस्वी जबाबदारी घेते, तसे संत तुम्हाला जन्माला घातल्यानंतर तुमचं जन्म देवापर्यंत कसा जाईल याची जबाबदारी घेतात. अशा आईच्या हृदयाचे संत आहेत. म्हणून तुका म्हणे माझे
तुम्हा संतावरी ओझे आईचं उदाहरण दिलेलं आहे. आई सुद्धा कळेल आणि संत सुद्धा कळतील. सोपा अभंग आहे. काय बघा, या सजीव सृष्टीमध्ये काही जण उपकारासाठी जन्माला आले. जेवढी सजीव सृष्टी आहे त्याच्यामध्ये भरपूर माणसं उपकार करतात बघा. परोपकाराय फलंती वृक्षा. जेवढे झाडं आहेत या जगात ते सगळी झाडं उपकार करतात. आपल्याला ऑक्सिजन देतात, आपल्याला फळं देतात. किती उपकार आहे झाडाचा. नेमकी जनता अशी आहे जे उपकार करणारे लोक आहेत त्यांनाच तोडून टाकतात. झाड तोडली जातात. मग झाडं जास्त तोडली की पाऊस कमी येतो, कमी जास्त झाली की मग पाऊस अवकाळी येतो. जेव्हा तुम्हाला लागतो तेव्हा पडत नाही, जेव्हा लागत नाही तेव्हा पडल्याशिवाय राहत नाही. का? गरज आहे तेव्हा. पूर्वीच्या काळात जून महिन्यामध्ये पाऊस यायचा, लोक पेरणी करायची. ज्वारी, बाजरी, मका, कपाशी, सोयाबीन, ऊस काय असेल ते आपल्याकडे काढायची आणि त्यावेळेला तंतोतंत 4 महिने पाऊस पडायचा. आता असं झालंय, कधी जानेवारीत पाऊस येतो, कधी कधी संपतानी येतो, तर कधी लईच पडतो, तर कधी फारच कमी पडतो. वर्षात पडणारा पाऊस एका गावात एकदाच पडलाय महाराज, एका दिवसात पडलाय. कारण काय? त्याचं कारण आपण झाडं तोडली महाराज. निसर्ग आपला बदला घेत असतो. कायम ध्यानात ठेवा. आपण एकदा निसर्गाचा रास केला की निसर्ग आपला बदला घेतो. या जगाचा नियमच आहे. तुम्ही कुणाच्यावर एखाद्याचं तुम्ही त्याचं घेतलं की काळ तुमचा बदला घेतो. काळ सोडत नाही. कोणत्याही क्षेत्रात घ्या, मग काळ तुमचा बदला घेत असतो. तुम्ही अर्धी मन ऐकली बघा ती, भगवान देताय तो छप्पर फाड के देताय. लोक काय म्हणते? भगवान देताय तो छप्पर फाड के देताय. हे ऐकलं तुम्ही, पण पुढचं ऐका. देताय तो छप्पर फाड के देताय, पण लेताय तो चमडी उधळ के लेताय. ते तुम्हाला काल देऊन पाहतो, तुम्हाला सगळं देतो, सौंदर्य देतो, तुम्हाला तरुणपण देतो. पण तुम्ही जर ते तरुणपण पापामध्ये घालवलं, तुम्ही जर ते मस्तीमध्ये घालवलं, मग तुमचा बदला सुद्धा घेतो. बघा, धृतराष्ट्र माहिती आहे तुम्हाला? धृतराष्ट्र 100 पोराचा बाप होता बघा. किती? 100 पोराचा बाप. नाना 100 पोरं जन्माला आली आणि 100 पोरं तानाजी महाराज, नवनाथ महाराज, दिनेश बाबा पापी निघाली. मग नेमकं पोरं पापी निघाली. बापानं सहन केलं. बापानं सहन न केलं पाहिजे. बापानं पोरगा हाणला पाहिजे. बापानं पोरगा ठोकून काढला पाहिजे. बाप पूर्वीचा पोरगा घरात आला आणि बाप दिसला तर हातात पुस्तक घ्यायचं. बापाची ताकदच तशी होती. अजूनही आपल्या बापाच्या समोर आपली जायची हिंमत नाही मार, शब्द ओलांडायची नाही. आता आपलेच पोर आपलं ऐकत नाही. काळ बदलत चाललाय. पूर्वी तसं नव्हतं. बाप आलाय म्हणूनच तर पोरगा हातात पुस्तक घ्यायचं, कारण तो बाप ठोकायचा, मारायचा, हाणायचा. आमच्या गुरुनं हाणला आम्हाला आणि बापाने हाणलं म्हणून आम्ही सहनशील झालो. बघा, सिस्टीम लागू नाही लागू काही हो, माणसं सहन जे करतात का समजून घ्यायचे. आणि लय मार खाल्ले. गुरुनी हाणलंय याला आणि बापाने हाणलंय, सहन केलं. आता पोरं सहन नाही मारा. सिस्टीम तुम्ही आता हॉर्नवाजवर रोडला, आता निमोण रोड आपला नांदूर शिंगोटेकडे जाणाऱ्या रोडला तुम्ही एखाद्या मोटरसायकलला हॉर्न वाजवा, तो बाजूला सरकत नाही, तो तुमच्याकडे पाहतो. काय काय लय घाई काय? म्हणजे आता आपल्याला जायचंय, त्याची मोटरसायकल मधात आहे, आपण हॉर्न वाजवलेला सुद्धा त्याला सहन होत नाही. का? तुम्ही त्याला हाणलं नाही मारा, ठोकलं नाही तुम्ही त्याला. ज्या बापाने पोरं हाणलीत ना त्या बापाची पोरं घडलेली आहेत. ज्या बापाने पोरं हाणली नाही त्या पोराने आता बापा हाणायला सुरुवात केलेली आहे. काही बदल नाही याच्यात. त्याचं कारण काळ बदला घेतो. धृतराष्ट्रानं सहन केलं पोरांचं पाप. नीट ऐका, 100 पोरं जन्माला आली, पापामध्ये वागली, स्वतःची सून दरबारात आणली, सहन केलं. भगवान विष्णू, भगवान कृष्ण सांगायला आला, राजे भांडण करण्यापेक्षा 5 गावं देऊन टाक. जास्त देऊ नका, अर्धी प्रॉपर्टी देऊ नका, नका देऊ सगळं, पण पांडवाला फक्त 5, एक गावाला, एका भावाला 1 गाव दे, 5 गावं देऊन टाका. तर सुईच्या टोकावर बसली एवढी माती सुद्धा मी देणार नाही म्हटल्यावर राजानं त्याला प्रतिपादन दिलं. ऐका, राजा सुद्धा पापात सहभागी झाला. म्हणजे कोणाच्या पापात सुद्धा सहभागी व्हायचं नाही, सहभागी झाला. आणि धृतराष्ट्र 100ची 100 पोरं जिवंत असताना बापाच्या समोर मेली. बघा, रोज बातमी यायची, आज विकर्ण मेला, आज दुःशासन मेला, आज दुर्योधन मेला. एक 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 पोरगा भीमाना असा गदीनेच मारला. काळ बदला घेतो ना. 100ची 100 पोरं मेली बघा. पण त्या बापाला बरं वाटतंय हो. पोरं मेली, राजातून पाय उतार झाला. सम्राट एका काळातला विश्वाचा राजा पाय उतार झाला, गादीहून राज्य गेलं. धर्मराजा गादीवर बसला. तर धर्मराजानं चांगल्या विचाराचा होता. त्यानं काकाला राहायला रूम दिली, स्वतंत्र बंगला दिला, आजच्या काळातला बंगला दिला. तिथं राहायचा गणेश महाराज, तानाजी बाबा. आणि तिथं राहत असताना दिनेश महाराज जेवायला बसला.
की तो भीम अशी खांद्यावर गदा घेऊन यायचा, आणि जेवणाचा घास घेतला की तो भीम अशी गदा आदळायचा, आणि कसा एक एक पोरगा तुझा मारला काका त्याची कहाणी सांगायची. समोर पाहत होता, समोर त्याला दिसत नव्हतं व आंधळा होता, पण कानाने ऐकायचा की आपले पोरं पाप करतात, आपल्या सुनेला दरबारात आणलंय, हे चांगलं नाही, विश्वाचा मालक आपल्याला सांगायला आलाय, तरी सुद्धा ऐकलं नाही. बघा 100ची पोराची कथा ऐकायचा. पोराची कथा ऐकताना बापाला बरं वाटतं का हो? घास खाली ठेवला, एका अरण्यात निघून गेला. ज्या अरण्यात गेला ना निमोणकर, त्या अरण्याला वनवा लागला जाळ. जाळामध्ये अडकला रे, दोन्ही डोळ्यांना आंधळा होता. ज्या बाजूला पळल तिकडं जाळ लागायचा. कातडी जळून गेली रे, भस्म झाला रे, अंगाची कातडी जळून जळून लाही लाही झाली. एका काळातला राजा पापामध्ये आपला काळ घालवतो, तर त्याला काळाचा बदला बघा, जाळामध्ये जळून मरावं लागतं. आपला काळ पापामध्ये घालू नका, वाईटामध्ये घालू नका. हरी भजना बिन काळ घालवू नको. शब्द आहेत. दिनेश महाराज आहेत म्हणून फक्त पुन्हा ऐका, एकच टाळ वाजवा. हरी भजना बिन काळ घालवू नको. हरी भजना बिन काळ हरी भजना बिन काळ घालवू नको. दोरीच्या सापा भिवून बाबा, दोरीच्या सापा भिवून बाबा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको. हरी भजना बिन काळ घालवू नको रे. हरी भजना बिन काळ घालवू नको. हरी भजना बिन काळ घालवू नको. हरी भजना बिन काळ घालवू नको रे. आपला काळ व्यर्थ नाही दौडायचा. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. कांतवासी गंगास्थाने, कांतवासी गंगास्थाने, कांतवासी गंगास्थाने, कांतवासी गंगास्थाने. देवाच्या पूजने,
काय गोड शब्द आहेत बघा. काळ सारावा चिंतनी. काळ पापात नाही घालवायचा, काळ चिंतनामध्ये घाला. चिंतनी सरे तू धन्य धन्य काळ. म्हणून बघा, काळ चिंतनात गेला पाहिजे, काळ भजनामध्ये गेला पाहिजे, काळ नामस्मरणात गेला पाहिजे. काळ कोणाचं तरी चांगलं चापडगावकर, काळ कोणाचं तरी चांगलं करण्यात गेला पाहिजे, काळ कोणाच्या तरी उपकारामध्ये गेला पाहिजे, काळ आपल्या आईवडिलांच्या सेवेत गेला पाहिजे. काळ फार महत्त्वाचा आहे. काळ बदला घेत असतो. आता तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जा, संगमनेरला जा, शिर्डीला जा, सिन्नरला जा, नाशिकला तर मोठं शहर आहे तिथं जा, कोणत्याही मोठ्या डॉक्टरकडे गेलात तुम्ही आणि तुमचं दुखणं त्याला सांगितलं की डॉक्टर तुम्हाला एकच सांगतो, कमी जेवण भरपूर चाल. डॉक्टर काय सांगतो सध्या? कमी जेवा, भरपूर चाला. 400 वर्षापूर्वी फुकट सांगितलं तुकाराम महाराजांनी. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा नसावी, बहुभाषण नसावं झोप नसावी. किती सोपं आहे महाराज. 450 वर्षापूर्वी काळ आपला भगवत चिंतनात, म्हणजे काळ घालू नका. आपण सगळे पापामध्ये काळ घालवतो. झाडं तोडलीत लोकांनी, झाड उपकारासाठी जन्माला आलेलं आहे. झाड उपकार करतं आपल्यावरती. परोपकाराय फलंती वृक्षा. झाड आपल्याला फळ देतं आहे, झाड आपल्याला ऑक्सिजन देतं आहे. बघा, झाडाचा उपकार आहे. गंगा उपकार करतात, ही नदी वाहते, इतकं सुंदर पाणी आहे. आपल्या नद्या वाहतात का? वाहतात का? फिडीत पाप ताप पुकीत तरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. इतकी पवित्र गंगा वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी. नुसतं वाचेनं तुम्ही गंगा गंगा म्हटलात तरी तुम्हाला पवित्र करते गंगा. डोळ्यानं पाहिली तर अवघीच तीर्थे घडते एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघे तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघे काय गोड चालवा गणेश महाराज. वा, छान छान. अवघीच तीर्थी घडती एक वेळा. नुसती डोळ्यानं पाहिली चंद्रभागा पंढरीची तरी तुमच्या तीर्थाचं दर्शन घडवते. आंघोळ जर केली ना तुम्ही मग गोदावरीची, मग तुमचं पापच ठेवत नाही बुवा. धूत पाप्याचा उगाणा ती परम पवित्र गंगा जाना. अनंत पाप्याचं पाप धुवून टाकते बघा गंगा म्हणतात तिला. उपकार करते, आपल्यावरती पाणी देते, कडीकाठच्या वृक्षांचं पालन पोषण करते, शेतीला सांभाळते. म्हणून परोपकाराय वहंती नद्या. या देशातली गंगा उपकार करते, या देशातलं झाड उपकार करते. उपकाराची यादी सांगतोय. उपकारासाठी अजून गाय आहे. गाय दूध देते आपल्याला, शेण देते आणि मेल्यानंतर कातडं सुद्धा देते बघा. गाय किती उपकार करते, दूध देते, शेण देते, मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. उपकारासाठी गाय जन्माला आली. झाडं उपकारासाठी आहेत, गाय उपकारासाठी आहे, गंगा उपकारासाठी आहे. अजून सांगू, सूर्यनारायण उपकार करतो आपल्यावरती, प्रकाश देतो आपल्याला बरं का. सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची. तो जर उगवला नाही तर अंधारच राहील, आपल्याला प्रकाश मिळणार नाही, वनस्पती उगून येणार नाही. किती उपकार आहे सूर्याचा. हो, लाखो पटीने बघा किती उपकार करतो सूर्य. पण गंमत आहे का, सूर्याचा उपकार आहे, गाईचा उपकार आहे, झाडाचा उपकार आहे, गंगेचा उपकार आहे. अजून एक उपकार आहे माणसाचा. आपलाही जन्म उपकारासाठी. परोपकाराय इदम शरीरम, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा,
तरी करा, तरी करा. संत म्हणतात ऐका गड्या, ताकद तरी द्या, पाणी तरी द्या, अन्न तरी द्या, जेवण तरी द्या, आपल्या जवळचं देत जा. का किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कहीं सुख है कहीं दुख है, कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है. किसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं. किसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं, कहते हैं, कहते हैं. त्याला माणूस म्हणावं, आपल्या जवळचं देणारा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार दिलं पाहिजे. माणसाचा जन्म देण्यासाठी आहे. चला एवढे उपकार का सांगतोय? हे सगळे लोक उपकार करतात. झाड उपकार करते, गाय उपकार करते, सूर्य उपकार करतो, माणसं उपकार करतात. पण आता सगळे उपकार सांगितलेले आहे का? हे उपकार करतात पण निरंतर नाही, निरंतर नाही. मग काही काळ उपकार करतात, निरंतर नाही. झाड उपकार करतं पण 4 महिने फळ देतात. आता तुम्हाला आंबा खायचा आहे, मग तो बॉटलमध्ये भेटेल तुम्हाला, केमिकलचा माझा स्लाईस. तुम्हाला आंबा भेटणार नाही. आंबा तुम्हाला अखेतीला चैत्रामध्येच भेटणार. का? झाड आपल्याला 4 महिने फळ देतं. झाडाचा उपकार आहे पण काही काळ आहे. पुन्हा ऐका, सूर्याचा उपकार आहे पण दिवसा आहे, रात्री नाही. रात्री जर सूर्य असता तर आपल्याला लाईट बिल आलं नसतं, वाढीव दर बिल आलं नसतं. म्हणजे सूर्याचा उपकार आहे पण दिवसा आहे, रात्री नाही. गाय उपकार करते, ती जर आटली ना तिचं दूध, मग ती तुम्हाला दूध देऊ शकत नाही. तिचा पण उपकार काही काळ आहे. माझ्याकडे बघा, गंगा उपकार करते. दुष्काळ पडला, पाऊस नाही पडला तानाजी महाराज, की ती तुमच्यावर उपकार करू शकत नाही. म्हणजे तिचाही उपकार काही काळ आहे नाना. पुढचं सांगू, माणसं उपकार करतात पण एखादा वर्ष पंगत घालतात. आईचं श्राद्ध 1 वर्ष करतात, बापाचं श्राद्ध 1 वर्ष करतात. डबल कोण करतंय? कोणी नाही. महाराजच करत नाही तर तुमचं काय बरं का? का कोणी करत नाही? त्याचं कारण का? माणसं उपकार करतात पण काही काळ करतात. एखादं वर्ष करतात, 10-20 दिवसापुरता करतात, परत मागतात. म्हणजे सगळेजण जगातले उपकार करतात पण निरंतर नाही. काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू
गणेश महाराज 2-3 चाली एकत्रित म्हटले आम्हाला शेवटची आली तेवढी 2 तुम्हालाच जमले ते आम्हाला काही जमणार नाही फार छान चाली बरं का काय सांगू आता संत म्हटले अरे आत्तापर्यंत गाईचा उपकार सांगता आला गंगेचा सांगता आला झाडाचा सांगता आला माणसाचा सांगता आला सूर्याचा सांगता आला का सांगता आला ते उपकार करतात पण काही काळ करतात पण एक जीवनामध्ये असे संत आहेत मज निरंतर जागविती कायम उपकार सदैव उपकार नित्य उपकार कायम करतात तुम्ही दुपारी ज्ञानेश्वरी वाचा तरी दुपारी करतात सकाळी वाचा सकाळी करतात झोपताना वाचा झोपताना करतात बालपणात वाचा बालपणात करतात तरुणपणात वाचा तरुणपणात करतात म्हातारे झाल्यावर वाचा हो आंधळे असतात तरी उपकार करतात संत तुम्हाला कधी उपकार करतात तुम्ही माऊलीच्या समाधीला कपाळ लावा तुकोबारांच्या अभंग वाचा नाथ महाराजांच्या अभंग वाचा संत कायम उपकार करतात बरं का मज निरंतर जागविती महाराज 11:30 काटा गेला कळलं आम्हाला चांगलं सुंदर चिंतन तुम्ही आम्हाला सांगितलं उपकार करणाऱ्यामध्ये सगळेच जण उपकार करतात पण सगळ्यांचे उपकार काही काळ आहेत आणि संतांचे उपकार सदैव आहेत निरंतर आहेत कळलं पण हे संत कसे असतात कुठं भेटतील आम्हाला म्हणजे आम्हाला उपकार करून घेता येईल आणि मग तुकाराम महाराज म्हटले अरे संत जर तुम्हाला सापडायचे असतील संत जर तुम्हाला बघायचे असतील संतांचं स्वरूप जर तुम्हाला कळायचं असेल कसे असतात संत म्हटले जसे समाजामध्ये व्यवहारामध्ये संसारामध्ये जशी आई आहे कशी आहे आई अभंगाचं पहिलं चरण लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित नवनाथ महाराज काय गोड चाल लावली अभंगाच्या पहिल्या चरणात कसे आहेत भगवान बाबा कसे आहेत ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत नाथ महाराज कसे आहेत तुकाराम महाराज उपकार करतात हे कळलं कसे असतात ते लेकुराचे हित जाणे जशी एखादी आई लेकरू सोडून तिला काही माहिती नाही महाराज आता ही इंदुबाई आहे गोड चेहऱ्याची माय आहे इतकं सुंदर बॅनर तुम्ही तिचं बनवलंय भगवान बाबांच्या दोन्ही बाजूने तिचे फोटो लावलेत आपण
तिची मुलं, त्याची मुली, त्यांचा परिवार आठवण काढतोय, सांगली परिवार. माझ्याकडे बघा, भगवान बाबांच्या समवेत का लावलाय तिचा फोटो? कारण भगवान बाबा आई आहेत महाराज, संत आई असतात. हो, खरंच सांगतो, संतांचं हृदय म्हणजे आई आहे. म्हणून तर माऊली म्हणतात संतांना. ज्ञानोबारायांना माऊली का म्हटलं? की आपल्याला जन्म देणारी आपली आई आहे आणि सगळ्या परमार्थिकांना जन्म देणारी माऊली आहे. ज्ञानेश्वरी दिली आपल्यासाठी, गाथा दिला, हरिपाठ दिला, चांगदेव 65 दिली. हो, तुम्हाला तुम्ही कोणी ज्ञानी बनवणार नाही, तुम्ही लोक नोकर बनवतात. लोक तुम्हाला तुमच्या हाताखाली वापरतात. जगामध्ये फक्त संतच आहेत ते आईसारखं तुम्हाला मालक बनवतात. आई तुम्हाला घराचा मालक बनवते, बाप तुम्हाला घराचा मालक बनवतो, मायबाप तुम्हाला सर्वस्व देतात. तसं संत तुम्हाला सगळं देतात, हातचा राखून ठेवत नाही. आईन बाप कधी हातचा राखून ठेवलेलं ऐकलं का तुम्ही? बधवांचार्यकर त्यांच्या नावावर ठेवले. मायबाप म्हणतात आपल्याला नसलं तरी चालेल, त्यांनी काढून दिलं तरी चालेल, पण त्याला देऊन टाका. संकट काळात मायबाप पोराला सगळं देतात. पोरं मायबापाला सांभाळत नाही, हा काळ जरा भिन्न आलाय, पण मायबाप त्याचा विचार करत नाही. म्हणून तुकोबारायांनी रूपक दिलं, दृष्टांत दिला. संत कसे आहेत? लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त. आई असते महाराज. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई नावाचा तालुका आहे आणि त्या अंबाजोगाईला आपल्या समाजामध्ये एक तात्याराव लहाने नावाची डॉक्टर जन्माला आले. जे हॉस्पिटलला नेत्रतज्ञ म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यांचं बालपण कधीतरी वाचा, त्यांच्यावर चित्रपटसुद्धा निघाला, पद्मश्री पुरस्कार मिळाले त्यांना. त्या तात्याराव लहानेंचं जे बालपण होतं ना, त्यांचे एक मोठे बंधू प्लास्टिक सर्जर तज्ज्ञ आहेत आणि ते नेत्रतज्ञ आहेत. फार गरिबी होती त्यांच्या घरात, वंजारी समाजातलं साधं कुटुंब आपलं. आणि आमच्याकडे अंबाजोगाई भागामध्ये दगडाधोंडामध्ये राहणारं कुटुंब, आदिवासी. त्या भागात दुष्काळ पडायचा, ऊसतोड कामगार, आणि त्या कालखंडात त्यांच्या आईनं खूप कष्ट केले. एक दिवस असं झालं की आईनं सांगितलं, अरे बाळ्या, विठ्ठल नाव आहे त्यांच्या मोठ्या भावाचं, विठ्ठल, त्या समोरच्या काकूकडे जा आणि त्या काकूकडून मला एक साडी आण म्हणली, उसनी. तर ते विठ्ठलराव म्हटले, आई तुला आपल्या घरात साडी नाही का? तिच्याकडून का आणायची? तर ती आई म्हटली, अरे साडी आहे पण फाटलेली आहे, सगळीकडे तिला थिगळं दिलेली आहेत. त्या काकूकड चांगली साडी आहे, मला लग्नाला जायचे, तर लग्नाला जायचं म्हणून चांगली साडी घेऊन. तर ते विठ्ठलराव आईला म्हटले, आई इतका अभ्यास करेल, इतका मोठा होईल की तुला रोज नवीन साडी घेऊन देता येईल एवढे मी श्रीमंत होईल. फार वाईट वाटलं त्यांना, काकूकून साडी आणलेलं. एवढा अभ्यास केला त्यांनी. लातूरला त्यांचं हॉस्पिटल आहे मोठं, आणि त्यांचे मोठे लहाने बंधू आहे तात्याराव. हे तात्याराव तर 6वीला शाळेत जात असताना त्यांच्या 2 किडन्या खराब झाल्या. मान 6वीला शाळेत होते ते, त्यावर्ष 12 वर्षाचे समजा, 2 किडन्या खराब झाल्या दिनेश महाराज. आणि ज्यावेळेला त्यांना ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये, तर डॉक्टर म्हटले फार तर फार ही 1 महिना जगू शकतात. ऐका, तर त्यांच्या आईनं स्वतःच्या शरीरातली 1 किडनी तात्यारावांना दिली. आईची किडनी लावली, आणि किडनी लावल्यानंतर लईतलं 20 वर्षाचं 25 वर्षाचं आयुष्य मिळतं. तर आता आईची किडनी लावून जवळजवळ 35 वर्षाच्या पुढं आयुष्य गेलं आहे, तरीसुद्धा अजून त्यांना काही डंक नाही. मागच्या 1-2 महिन्यापूर्वी त्यांची आई वारली. सगळी महाराज मंडळी त्यांना भेटायला गेली होती, डॉक्टर नामदेव शास्त्री, आम्ही पण गेलो. त्यावेळेला माईकवर बोलताना आम्ही म्हटलं की तुमची आई कधीच गेली नाही, जरी ती गेली असेल तर तुमच्या शरीरात जोपर्यंत तिची किडनी आहे तोपर्यंत तुमची आई आहे. मी कशासाठी कथा सांगतोय तुम्हाला ही? बघा, तुम्ही जर त्या डॉक्टरांना भेटले ना, तर ते म्हणतात माझं वर्णनच करू नका, मला सत्कारच करू नका. आज मी 1 लाख लोकांच्या डोळ्यांची मोतीबिंदूचे ऑपरेशन फ्री करू शकलो, मला आज पुरस्कार मिळाले, माझ्यामुळं नाही. माझ्या आईने जर मला किडनी दिली नसती तर कदाचित मी आज जिवंत नसतो. तुमची किडनी खराब झाली तर किडनी देणारी आई आहे. डोळा वा वा,
किडनी खराब झाली किडनी देते, ऐसा मातेचा स्वभाव. तुमचा डोळा खराब झाला डोळा देते, शरीरातला कोणताही पार्ट खराब होऊ द्या आई देते. कारण का लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. स्पष्ट शब्दात तुकोबाराय सांगतात बरं आपल्याला. आई असते ना महाराज, आईसारखं कोणी नाही बघा. त्या रामायणातली कथा आहे बघा. ज्यावेळेला पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकेयीनं आणि दुसऱ्या वरानं वनवास मागितला बघा. फार गोड आहे हो रामायण. आपल्या देशाला प्रत्येक घराला गरज आहे या रामायणाची. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूच्या घरात रामाची गरज आहे हो. असं म्हणत जाऊ नका राम लागत नाही, रामायण लागत नाही. ज्याच्या घरात रामायण नाही त्याच्या घरात कलह आहे, त्याच्या घरात भांडण आहे. आमच्या घरात भांडण का नाही? आमचा देश अजून सुरक्षित का आहे? आमचे हिंदू अजून का एवढे त्याचं एकमेव कारण आहे की आम्ही आज कीर्तन ऐकतो, आम्ही अजून रामायण वाचतो, आम्ही रामप्रभूचं नुसतं नाव नाही घेत, त्याच्या कथा पण आम्ही घरामध्ये आणतो ना. असे कितीतरी घरं मी पाहिले की अजून 50-50 वर्षाचे भाऊ झाले, वेगळे नाही झाले अजून. हो, मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत आम्हाला वेगळं नाही राहायचं बाबा. असेल आमच्या पोरांचं भांडण पण आमच्या भावाला वेगळं राहायचं नाही. याचं कारण काय? त्यांनी रामायण ऐकलेलं आहे. या देशातल्या प्रत्येक माणसानं, प्रत्येक पुरुषानं, स्त्रीनं रामकथा ऐकली पाहिजे. तापस वेश विशेष उदासी, 14 बरस रामू वनवासी. तापस वेश विशेष उदासी, 14 बरस रामू वनवासी. रघुकुल रीत सदा चलियायु, प्राण जाए पर बचन न जाए. विश्वाचा मालक 14 वर्षासाठी वनवासात जातो बघा. चढ उतार जीवनामध्ये येत असतात. निमोणकर एका हिंदूबाईच्या वर्षश्राद्धाला आलात. 2 तास झालेत आपण कीर्तन ऐकताय, 11:15 वाजलेत. एवढं छान कीर्तन आम्ही सांगतोय, एवढा चांगला विचार ग्रंथातला तुम्हाला मी देतोय. माझा ऐका. दुःख आलं की नाराज होऊ नका, संकट आले की नाराज होऊ नका. तुमची गादी गेली म्हणजे नाराज होऊ नका, खुर्ची गेली म्हणजे नाराज होऊ नका. अरे ज्या रामानं आपल्याला घडवलं तो राम विधना तेरे लेख किसी. दिनेश महाराज आहेत, आमचा भगवंत आहे कीर्तनकार. यूट्यूब त्याच्यावर हे येणार आहे आपल्याला, फार सुंदर आहे. विश्वाचा मालक 14 वर्षासाठी वनवासात जातो बघा. विधना तेरे लेख किसी के, समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिया, बन को जाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिया, बन को जाते हैं. विधना तेरे लेख किसी के, समझ न पाते हैं. कौन कौन ऐका. एक राजा के राज दुलारे, बन बन फिरते मारे मार. एक राजा के राज दुलारे, बन बन फिरते मारे मार. होनी हो कर रहे करम गति, काहे जो तारे काहे को तारे. सबके कष्ट उठा
उठाने वाली, सबके कष्ट उठाने वाली, कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिया बन को जाते विधना तेरे लेखन सीखे सब जन आते हैं जन जन के प्रिय राम लखन सिया बन को जाते हैं, बन को जाते हैं, जाते हैं, जाते हैं। 14 वर्षासाठी विश्वाचा मालक ज्या वेळेला निघतो ना त्याला अंगामध्ये वल्कल धारण करतो आणि आता सगळ्या अयोध्येला बातमी माहिती असते, पण ही बातमी कौशल्याला कोणी सांगत नाही की ते आईचं प्रेम असतं लेकरावर बघा हो सगळ्या अयोध्येला माहिती आहे, सगळी अयोध्या श्राप देते कैकई पापी माँ, हे कैकई तू पापी आहे, आई काय केलंस आमच्या राजाला वनवासात पाठवते ना तू, तुझं नाव आम्ही घेणार नाही, तुझं नाव कोणी ठेवणार नाही, कैकई तू स्वार्थी आहे, कैकई तू पापी आहे, आम्हाला गादीवर बसताना पाहिजे होतं आमच्या राघवला, तू आमच्या दादाला 14 वर्ष वनवासात पाठवते, पापी आहेस तू कैकई, सगळ्या अयोध्येला माहिती, आपण सगळे रडाल बघा, सगळ्यांना ज्ञात आहे, फक्त कौशल्य हार बनवत असते, गुलाबाचा हार बनवते नाना, आता माझा राम येणार आहे, त्याला गादीवर बसवायचे, त्याची मिरवणूक निघणार आहे, त्याला हत्तीवर बसवायचे, कोण सांगणार हो त्या कौशल्याला, सांगायला रामप्रभू जातात तर वल्कल अंगामध्ये धारण करून जातात, ऐका रे, आणि ज्या वेळेला वल्कल अंगामध्ये धारण करून जातात त्यावेळेला ती कौशल्या म्हणते, ए राघव असले काय कपडे घातले रे तू, हे कोणता ड्रेस घातला राजा, अरे आपण तर आता राजे होणार आहेत ना, राजमुकुट चढवला पाहिजे, भारीतला ड्रेस घातला पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजे, राज पोशाख घातला पाहिजे, हे काय संन्याशाची कपडे घातली, ही काय वल्कल अंगामध्ये धारण केली, ही काय त्यागाची कपडे घातली, काय करतोय तू असं, रामप्रभू म्हणतात मा, ए मा, आपल्या अयोध्येमध्ये घटना घडली मा, काय घटना घडली राघव, आपल्या अयोध्येचं राज्य लहान आहे ना मा, म्हणून हे लहान राज्य आपल्या बाबानं आपल्या घरातल्या लहान भरताला दिलंय आणि वनवासाचं राज्य मोठं आहे, वनवासाचं मोठं राज्य तुझ्या मोठ्या रामाला दिलंय, हातातला हार कळून पडला, हंबरडा फोडून कौशल्या रडायला लागली आणि कळून चुकलं तिला की आता माझा दादा 14 वर्ष वनवासात जाणार आहे, तर ती आई म्हणायची राघव बार बार मुख चुंबती माता, सारखं त्या राघवच्या कपाळाचं चुंबन घेते, तुळशीदासजी वर्णन करतात, बार बार मुख चुंबती माता, सारखं आलिंगन देते, त्या राघवच्या कपाळाचं चुंबन घेते, नाही रे राघव वनवासात जायचं नाही रे, मी तुझी आई आहे रे, नाही रे राघव, नाही रे राघव, नाही रे राघव, मी तुझी आई आहे, वनवासात जायचं नाही, हंबरडा फोडून आई रडते, राघव मिठीतून बाजूला येतात, नाही मा, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाय, मला जावं लागेल मा, देवाची जरी आई असली ना तरी आपल्या लेकराला वनवासात न जाऊ देणारी माय असते का, लेकुराचे हित जाणे माऊ, त्याला आई बनावं लागतं महाराज, तैशी तैशी मायवरी आई आहे महाराज, ते आईसारखं कोणी नसतं हो, हो खूप प्रेम करते महाराज, एक बाळू नावाचा मुलगा रोज शाळेमध्ये जायचा, एक 5 मिनटं ऐका, आणि शाळेतून आला की आईला विचारायचं, आई तुला, आई मला वर्गातल्या मुलांनी चिडवलं म्हणायचं, आई कळेल बघा, सगळ्यांची आई आठवेल आपल्याला, ऐका आपण प्रत्येकजण आईच्या रक्तातून आलो ना, आईच्या गर्भातून आलो ना, प्रत्येकाला आई आठवेल, इंदुबाई ना एवढी गोड माता गेली, तिच्यासाठी जर एवढं चांगलं कीर्तन चाललंय, ऐका गड्या, रोज बाळ्या शाळेतून आला की आईला विचारायचं, आई तू आंधळी काय, आई तुला डोळा का नाही, कारण आईला डोळा नव्हता, एका डोळ्यानं माय आंधळी होती, मला वर्गातली मुलं चिडवतात म्हणे, आंधळीचा मुलगा, आंधळीचा मुलगा, आंधळीचा मुलगा, अरे म्हटले मग काय, मला एक डोळा दिला नाही ना देवानं, म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात, पोरगा म्हणायचा आई तुला एक डोळा का नाही, आता दिनेश महाराजाला कुठं उत्तर असतं,
पोरगा म्हणायचं आई तुला एक डोळा का नाही, आई तू डुसकी का दिसते, आई तू आंधळी का दिसते. याला कुठं उत्तर असतं का महाराज. आई आपल्या डोक्यावर हात फिरून काढून द्यायची शाळा. एक दिवस असं झालं, पोरगा 8वी पास झाला, 9वी पास झाला आणि 10वी पास झाला. गरिबाची पोरं शिकतात हो महाराज. श्रीमंताच्याच लेकराला काय झालं काय कळत नाही बरं का. त्याचा अभ्यास केला मी जरा, थोडीशी पैसे आले ना आपल्याकडे की पोरं शिकत नाहीत आपल्याला. त्याचं कारण त्याला ती जबाबदारी राहत नाही, जाण राहत नाही. खरंच सांगतो, मला पेन्सिल नव्हती शिकायला आळंदीला असताना, पेन मिळत नव्हता. पेन मिळवण्यासाठी महाराज म्हणायचे तू जर 15 ओव्या पाठ केले तर मी तुला पेन देईल. तू जर पहिला नंबर आणला, ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय पाठ केला तर मी तुला मग ग्रंथ देईल. तू जर मी 18 अध्याय तुम्हाला गीता लिहून दाखवू शकतो. मी लिहून परीक्षा दिलेली. लोक पाठ करून देतात, पण मी यत्करोशी यदशनाशी तुम्हाला लिहून दाखवू शकतो. पश्चय शृण्वंस पृषय जिघरण नष्णन गच्छन सोपय सोच, ते म्हणता येत नाही, ते मी लिहून का मी ती लेखी परीक्षा दिली. कारण का ते जर दिली तर महाराज पेन द्यायचे, ते जर पाठ केलं तर महाराज मग पुस्तक द्यायचे, महाराज खायला द्यायचे. गरिबीचे जाणं. आता मला 2 पोरं आहेत, पेन म्हणून तरच माझा भाऊ त्यांना 50 पेन आणून देतो. त्यामुळे त्याला पेनाची किंमत नाही. त्याचं कारण एवढंच आहे, पोरं आता श्रीमंताची शिकत नाही, फार वाईट वाटतं. गरिबाची जाण असते. शिकला हो पोरगा, खूप अभ्यास केला आणि 10वीला पास झाला तर महाराष्ट्र राज्यातून त्याचा पहिला नंबर आला. निमोनच्या प्रत्येक आईनं ऐका, प्रत्येक बापानं ऐका. आई कळेल आई का संतांना आई म्हटलंय, आईचंच का हृदय कोमल आहे. कोण असते आई, ऐका ऐका निमोनकर, तुमचं माझं जुनं नातं आहे. खूप दिवसापासून तानाजी महाराज मला या गावी आणतात. ऐका, एवढं सुंदर कीर्तन सांगतोय, आई कळेल तुम्हाला घरी घेऊन जा. फार शिकण्यासारखी आहे कथा. 10वी पास झाला, महाराष्ट्र राज्यातून पहिला नंबर आला. गावातल्या अशा चांगल्या व्यक्तीने त्याचा सन्मान ठेवला, मोठं व्यासपीठ बनवलं. मुख्याध्यापक सरपंच आनंदी झाले, पुष्पगुच्छ आणला, त्याला 2-4 पुस्तकं आणली भेट द्यायला, त्याच्या शिक्षणासाठी पैसे वर्गणी गोळा केली आणि सगळं गाव आनंदी झालं. वाऱ्यासारखी बातमी आंधळ्या आईच्या कानावर आली, माझ्या बाळ्याचा पहिला नंबर आला आणि त्याचा गावात सत्कार होणार आहे. माय नाचायलाच लागली महाराज, आनंदानं नाचायला लागली. डोळ्यातून आसरूच्या धारा लागल्या. बाई माझ्या पोरानं माझं नाव केलं, माझा नवरा लवकर गेला पण माझ्या बाळ्यानं माझं नाव केलं. खूप आनंदानं कष्टानं नाचायला लागली. पण बाळ्या संध्याकाळी घरी आला. आईला म्हटलं आई हे आई हे 2 पोरं शांत बसवाय, 2 जण ऐक शांत राहा, फक्त त्याला खेळू द्या, फक्त बोलू नका, माझ्याकडे बघा. आणि मग हे आई तू माझ्या त्या सत्काराला यायचं नाही म्हटलं. आई आई तर रडायलाच लागली. का रे बाळ्या काय यायचं नाही. थोडा पेटीच्या स्वराला आवाज, काय यायचं नाही बाळ्या, नाही यायचं. तू जर आली नाही तो बघ ती आंधळीचा मुलगा आंधळी आली म्हणतील. तुझ्यामुळं मी 10वी पर्यंत सहन केलं आहे, पण तू माझ्या शाळेत येऊ नको आहे. माय म्हटले अरे मला एका डोळ्यानं तुझा आनंद पाहू दे. आईच्या जीवनात दुसरं काही नसतं रे. लेकराचा विजय झाला की आई बापासारखं कोणी खुशी होत नसतं रे. मला तुझ्यात तेवढा आनंद पाहू दे. मी काही मागणार नाही तुला परत, पण गावातले लोक तुझ्या गळ्यात हार घालताना मला कुंकू नाही रे, माझा नवरा लवकर गेला रे, दुःखच सहन केले रे मी बाळ्या, मला एवढा आनंद पाहू दे. बाळ्या म्हटला नाही आई, तू जर कदाचित आली ना तर मी तुला कधी बोलणार नाही. सुंदर बनवलेला हार खाली पडला. संध्याकाळची वेळ झाली. गावामध्ये फटाके वाजायला लागली, ढोल ताशे वाजायला लागली. मोठं व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं, त्याच्यावर खुर्ची मांडली होती. बाळ्याला त्याच्यावर बसवायचं होतं. गावातल्या मुख्याध्यापकांनी गावातल्या सरपंचांनी मोठे हार आणले होते. चांगलं काम केलं गरिबाच्या पोरानं म्हणून त्याला सन्मानित करायचं होतं. माझ्याकडे बघा आई कळेल. एका खुर्चीवर बाळूला बसवण्यात आलं, गळ्यामध्ये हार घालण्यात आले. कुणी त्याला सन्मान चिन्ह देत होतं, कुणी त्याला बक्षीस देत होतं. आनंदाचा कार्यक्रम चालला होता. ढोल ताशे वाजत होते. आई मात्र इकडे रडत होती. आपल्या बाळ्या कसा दिसतो सत्कार केल्यावर, नाही दम निघाला हो तिला. बाळ्यानं सांगितलं होतं यायचं नाही, तरी सुद्धा तिलाच तर आई म्हणतात महाराज. तुम्ही कितीही सांगा तिला, ती ऐकणार नाही. आई तीच असते, ती काय सावत्र थोडी आहे, ती आई आहे महाराज. निघाली हो ती लांबून, एका लांबच्या कोपऱ्यामध्ये उभी राहिली. डोक्यावर अंधेरी अशी शाल घेतली आणि त्या काळ्या शालीतून मला कुणी पाहू नये, मी माझ्या बाळ्याला पाहावं. आपल्या बाळ्याला लांबून पाहायला लागली. आनंदाने तिचे डोळे भरून आले. माझ्या बाळ्यानं चांगलं काम केलं. माझ्या बाळ्याला खूप आशीर्वाद. नको येऊ द्या मला, पण माझा बाळा शिकला. माय रडत होती. तेवढ्यामध्ये कुणातरी मास्तराची नजर त्या अंधारातल्या आईकडे गेली.
आईला हाक मारली, आई व्यासपीठावर या, आई व्यासपीठावर या. जे घडायला नको होतं ते घडलं. आईला व्यासपीठावर आणण्यात आलं. तिच्या पण गळ्यामध्ये हार घातला. धन्य माता आहे. एक डोळा नसताना, नवरा नसताना माईनं पोरगा शिकवला. तिचा पण सत्कार झाला. पण बाळ्याला खूप राग आला. सांगितलं होतं मी आईला यायचं नाही, तरी माझी आई आली. सांगितलं होतं मी यायचं नाही, तरी आई आली. बाळ्याला खूप राग आला आणि बाळ्या निघून गेला. 1 महिना झालं, 2 महिने गेले, 6 महिने गेले, बाळ्या काही परत आला नाही. आता 8 महिने गेले, बोलता बोलता 1 वर्ष गेलं, बाळ्या काही परत आला नाही. रोज म्हातारी काठी टेकत गावातल्या मारुतीरायाच्या अशा जगदंबेच्या मंदिरात जायची. चालणाऱ्या लोकांना पोस्टमनला विचारायची, का हो पोस्टमन, माझ्या बाळ्याचं काही पत्र आलंय का, माझ्या बाळ्याचा काही संदेश आलाय का. पोस्टमनला आपली रोजची सवय झाली होती, हिचा पोरगा काही येत नाही, बिचारा तो निघून जायचा. म्हातारी आपली वापस पुन्हा जायची. असं करता करता 4-5 वर्ष गेली. बाळ्या मात्र आईला विसरून गेला होता. मोठा साहेब झाला होता, परराज्यातून परदेशात गेला होता, हुशार होता, पण आईला मात्र विसरला होता. अशी खूप मुलं आहेत, खूप मुलं आहेत, जिवंतपणे आईला बोलत नाहीत. चांगलं कीर्तन ठेवलं या परिवारानं. एका इंदूबाईसाठी हा चांगले परिवार, 3 मुलं 3 मुली, एवढा थाटा सोहळा करतोय ना. काही टाइमपास म्हणून कीर्तन आहे. बीडवरून अक्रोर महाराज बोलवला, काही मजा म्हणून नाही. एवढे सुंदर गायक वादक बोलवलेत, काही टाइमपास नाही. अरे आपल्याला शिकण्यासाठी आहे रे. माझं एक वाक्य घरी घेऊन जा. जिवंत असताना आईला सांभाळा. जिवंत असताना तिला जेवायला काला करून खाऊ घाला. चालता येत नसेल तर हातानं चालवा. मायबाप निघून गेल्यावर 10 लाख खर्च करण्यापेक्षा जिवंत असताना फक्त 10,000 खर्च करा. महिन्याला लागता तो खायला, जास्त नाही लागत. पण आईला सांभाळा. जिवंतपणे जर तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या आईला सांभाळत असाल ना, तर विश्वाचा मालक जर विटेवरती आई वडिलाच्या सेवेनं उभं राहतो, तर आपण का विसरून जाताय दादांनाही. माझी विनंती असेल तुम्हाला, जिवंतपणे सांभाळा. हो, बाळ्या विसरून गेला होता. म्हातारी आता 10 वर्ष जगली, पण खूप वाट पाहून डोळे आसुसून गेले. एक दिवस तिचे श्वासोश्वास कमी पडले रे. एक दिवस तिचा प्राण निघून गेला. गावातल्या काही चांगल्या लोकांनी खूप वाट पाहिली, पण बाळ्या नाही आला. त्याची माती केली आईची. 10वा झाला, गंगापूजन झालं. 1 वर्ष सुद्धा झालं दिनेश महाराज. बाळ्या नाही आला. बाळ्या नाही आला. शेवटी 2-3 वर्ष निघून गेली. आता कोणी विसरून गेलं सगळं, काही लक्षात राहत नाही लोकांच्या. 10-12 वर्ष गेले. कोणती आईन कोणता बाळ्यान काही कोणाच्या लक्षात राहिलं नाही. घराच्या दरवाजापर्यंत आता गवत वाढलं होतं. कोणी कोणाला ओळखत नव्हतं. पण साहेब झालेला, जो श्रीमंत झालेला बाळ्या होता, त्याचं काम निघालं म्हणून त्याला विमानानं परत यावं लागलं महाराष्ट्रात. तर जिथं काम निघालं ते जन्मगाव निघालं. ते तहसील, ते शाळा, ते सगळं आठवलं. झाड दिसलं, घर दिसलं, तर घराच्या दरवाजापर्यंत गवत होतं. बायाला कोणी आता ओळखत नव्हतं. दरवाजाची कडी उघडली, आई गेली याची जाण झाली होती. घरामध्ये जाऊन पाहतो तर सगळीकडे जाळ्या झालेल्या होत्या. हातानं जाळ्या बाजूला करत होता. बापाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावलेला होता. आई कळेल, आई ऐका. एका इंदूबाईसाठी कीर्तन आहे. आई कळेल, ऐका. ब्लॅक अँड व्हाईट फोटोवरल्या जाळ्या बाजूला केल्या आणि तेवढ्यामध्ये अचानक त्या फोटोच्या खाली गोल आकारामध्ये एक पांढरी चिठ्ठी पडलेली दिसली. आणि तो पांढरा कागद हातामध्ये घेतला आणि त्याच्यावर काही ओळी लिहिलेल्या होत्या. त्या वाचायला सुरुवात केली. ऐका फार लक्ष देऊन. त्याच्यावर लिहिलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय. अरे, माझ्या आईला लिहिता येत होतं. बाळ्याला तेव्हा कळालं. खाली लिहिलं होतं, बाळ्या तू माझ्यावर नाराज झाला रे. खरंच मी तुझी खूप वाट पाहिली. माझे डोळे तुझे वाट पाहून पाहून सुकून गेले. तू काही आला नाही. माझंच चुकलं रे. मी तुझ्या व्यासपीठावर यायला नको होतं, पण माझं हृदय देवानं आईचं बनवलं रे. मला तुझा विजय पाहायचा होता, तुझा आनंद बघायचा होता म्हणून आले. माफ कर राजा, मला तुझी माझी भेट होत नाही. पण एका प्रश्नाचं उत्तर तुझं एवढ्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं आहे. कोणत्या प्रश्नाचं उत्तर? कोणता प्रश्न? खाली लिहिलं होतं, बाळ्या तुम्हाला 7वी पास झाल्यापासून तर तुझा सत्कार होईपर्यंत रोज एक प्रश्न विचारायचा. आई तुला एक डोळा का नाही? आई तू एका डोळ्यानं आंधळी का? आई तुला दिसत का नाही? आई तू आंधळी का? तुला आंधळीचा मुलगा का म्हणतात मला? मी कधी सांगितलं नाही बाळ्या तुला, पण आता मरून चालले. माहिती नाही तू पत्र वाचशील का नाही हे, पण खरंच बाळ्या सांगते, ईश्वरानं मला 2ही डोळे दिले होते. मी जन्माला आले तेव्हा 2 डोळ्यानं जग पाहत होते. तुझ्या बापाशी माझं लग्न झालं तेव्हा सुद्धा मला 2 डोळे होते. बाळा 2 डोळ्याचीच होते रे मी. पण तुझ्या गावात मी जन्माला नांदायला आले. माझ्या पोटामध्ये तुझा अंश होता आणि तुझ्या बापाला
दारूचे व्यसन लागलं आणि बाप मरून गेला, पण माझ्या पोटात तुझा अंश ठेवून गेला. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. माझ्या पोटी तुझा जन्म झाला. धावतच डॉक्टरांनी येऊन सांगितलं, आई तुम्हाला खूप गोरापान मुलगा झालाय, राजस सुकुमार आहे, गोरापान आहे, फार राजबिंडा आहे. मला खूप आनंद झाला. माझ्या काठीचा आधार आला म्हणून मी आनंदानं माझ्या अंगावरचे शहारे उभे राहिले. पण बाळ्या, डॉक्टरांनी दुसरी एक घटना सांगितली मला, आई तुमचा पोरगा खूप गोड आहे, राजबिंडा आहे, पण ईश्वरानं तुमच्या बाळाला एक डोळा दिला नाही. तुमचा बाळ्या एक डोळ्यानं आधू असेल. नाही डॉक्टर, असं करू नका, माझ्या बाळाला 2 डोळे असले पाहिजे म्हणून मी आग्रह केला. डॉक्टरांनी मला एक पर्याय सांगितला की तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल, काही दिवसानं तुमचा डोळा काढावा लागेल, आणि तो डोळा जर तुमच्या बाळ्याला बसवला तर मग तुमचा बाळ्या डोळ्यानं जग पाहिल. मी होकार दिला बाळ्या, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं, तो डोळा तुला बसवला. तेव्हापासून मी आंधळी झाले, तेव्हापासून मी डुचकी झाली, तेव्हापासून तुला आंधळीचा मुलगा म्हणायला लागली. मला त्याचं दुःख कधी झालं नाही राजा, का माझ्या डोळ्यानं तू शिकत होता, माझ्या डोळ्यानं तू अभ्यास करत होता. कळून चुकलं होतं. ज्या डोळ्यानं अभ्यास केला, ज्या डोळ्यानं पहिला नंबर आणला, ज्या डोळ्यानं जग फिरलो, तो माझा नाही, तो माझ्या आईचा डोळा आहे. पत्र भिजून गेलं होतं, माफी मागायला मात्र आई राहिली नव्हती. आई कधीचीच निघून गेली होती. कायम ध्यानात ठेवा, जीवनामध्ये डोळा नसेल तर डोळा देणारी, किडनी नसेल तर किडनी देणारी. ऐका रे, एखाद्या वेळेला तुमच्या शरीरातली कोणतीही पदार्थ आटम जाऊ द्या, तो देणारी फक्त आई असते. म्हणून लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे कायम ध्यानात ठेवा, लेकुराचे हित. तीन बांधल घरट, काय करते बरं आई? तीन बांधल घरट, दिला विसावा निवार. इंदुबाईनं काय केलं या 3 लेकरासाठी, या मुलीसाठी? तीन बांधल घरट, दिला विसावा निवार. घेऊन या पंखाखाली भरविला मोतीचा, दूर उडाली पाखर, पांग आईच फिटाया. आज घायाळ पक्षी जाई पिला ना भेटा, जाई पिला ना भेटा. आभाळानं बोलाविल, ओढ रक्ताला लागली. आभाळानं बोलाविल, ओढ रक्ताला लागली. काळजाच्या पणतीत प्राणज्योत शहारली. येता जवळ घटिका, लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना भेटाया, जाई पिला ना भेटाया. आई असते. खूप कविता आहेत, खूप कादंबऱ्या आहेत,
खूप अर्थ आहेत. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती म्हणून लेकोराचे हित. अजून कशी आहे आई? अजून हे जे हार आहे हे तुम्ही आमच्या कौतुकासाठी घालत असतात आणि मी का घातले त्यांच्या गळ्यात
तर आता सध्या दिनेश महाराजासारखा वादक नाही बरं का, जोरात टाळी वाजव, काय वाजवू नाही महाराज. असं वाटतंय मला अजून 2-4 तास कीर्तन करावं की काय, कितीच म्हणावं किती यांनी वाजवावं. हे हार जसे तुम्ही आमच्या गळ्यात घालता की नाही, तसे आमच्यापेक्षा या गुणीजनांच्या महाराज मंडळीच्या गळ्यात असले पाहिजे. म्हणून कौतुक म्हणून बरं का, शृंगारीले बाळ कौतुक हे तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुका आजीचे हे मज तुम्ही कृपादान, हे संतांच्यामुळं आपल्याला मिळालेलं असतं. खरंच दिनेश महाराज गोड हात आहे, गायक गोड आहे, तुमच्या पण गळ्यात पाहिजे. पण आता एवढे इकडेच घातले, पुढच्या वेळेला तुमच्या सगळ्यांच्या गळ्यात काही अडचण नाही. म्हणून अगदी लेकोराचे हित कशी असते आई, आईवर आपले 12 वाजले. आता मला थोडंसं एक पटवून द्यायचं तुम्हाला, आई कशी असते हे तर कळालं, पण आता आईसारखी संत असते. एवढे 1-2 मिनटं ऐका. आई कशी आहे, बाळ्याची कथा सांगितली, तात्यारावांची कथा सांगितली, खूप कथा सांगितल्या आईबद्दल. तुम्ही रडलात, तुमच्या डोळ्यात अश्रू आले. आईबद्दल कविता म्हटलो, अभंग म्हटलो, चरण म्हटलो, कथा सांगितल्या, 12 वाजले. पण आता आई जशी आहे ना तशी संत आहे. म्हणून आईच्या मध्ये संत आहेत भगवान बाबा. आमच्या भागात भगवानगड आहे, मी त्याचा वारकरी आहे. माझ्या गळ्यात भगवानगडाची माळ आहे. मला बाबांनी माळ घातलेली आहे, महंत वैकुंठवासी भनसे महाराज. आम्ही महिन्याला गडाला आम्हाला जावंच लागतं. एकादशीला कुठं असलो तरी आमची वारी असते. आणि त्याचं कारण असं आहे की सगळ्या समाजाला भगवान बाबांनी घडवलं होतं, सगळ्या समाजाला. आता तुमच्याकडं बघा, आमच्या भागात जर आले ना तुम्ही, तर दुर्गम भाग होता आमचा. दगड्या दोंडातले लोक, बोकडे कापणारे लोक, कोंबड्या कापणारे लोक, अगदी जत्राची जत्रा महाराज उठायच्या त्या बोकड्याच्या यात्रेने. भगवान बाबाने पहिलं काम काय केलं माहिती आहे का तुम्हाला? पहिलं या बोकड बंद केली, प्रथा बंद केली. लोक पाडायचे ना, मी सहन करतो म्हणायचं गावाचा त्रास, पण बंद करा. बंद केलं. पुढचं काम केलं ऐका काय, बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी, आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा, आरती भगवान बाबा. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथ, धावून आले देव दिले अभय तेथ, आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा, आरती भगवान बाबा, भगवान बाबा, भगवान बाबा. फार सुंदर आरती आहे. आमच्या गावात धोंडराई नावाचं गाव आहे माझं. आमच्या गावाला लोकांना साधूला त्रास द्यायची सवयची महाराज, देतच असतात, सहन करायचं काही नाही. इतका त्रास देतात लोक, झोळी फाडली हो माऊलीची लोकांनी. तुम्ही मला कल्पना करा, अक्रूर महाराज यायचं आहे तुमच्या घरी जेवायला म्हणल्यावर तुम्ही तुमच्या लेकराला जे बनवत नाही का ते माय बनवते हो आम्हाला. स्वतःच्या लेकराला खायला देणार नाही पण महाराजाला देणार. एखाद्या दिनेश महाराजांना वादक येणारे, गायक येणारे, एखादा पाहुणा येणारे, किती सुंदर बनवतो ना आपण महाराज. त्या काळात खूप सहन केलं या संतांनी महाराज. इतका त्रास दिला. जसं एखादा पोरगा आईचाच डोळा लावतो पण आईला बोलत नाही, आईला दिसत नाही, आईच्याच उपकारातून असतो, आईच्याच बंगल्यात राहतो पण आईला काढून देतो, तसं संतांचं जीवन आहे. ज्या आळंदीला जन्म झाला त्या आळंदीतून काढून दिलं हो लोकांनी. आमच्यात राहायचं नाही, बेटात राहायचं. बघा बघा, काढून दिलं. मधुकरी मागायला आले तर गावातल्या लोकांनी भाकरी दिली, भाकरी पीठ मिळालेलं पीठ माती मिक्स केलं हो लोकांनी माऊलीचं. बघा, सहन करायला शिका गड्या. एवढं सहन आपण केलं पाहिजे. जोडीतलं पीठ मातीमध्ये मिक्स केलं रे. ज्या वेळेला माऊली चालत गेले आणि रडायला लागले ना, मुक्ताबाईने सांगितलं, दादा असं रडत नसतात. दादा आपल्याच दाताने जीभ चावली म्हणजे काय, दात पाडायची का जीभ तोडायची? नाही दादा, जीभ दाताने चावेली कोणी 32 ताडिली, योगी पाव न मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. दादा या बाहेर. दादा बाहेर येतो, कुठून तरी भाकरी मिळते. ज्यानं त्रास दिला तो जवळ आला की त्याला दादा संत बनवतो. काय माऊली नाही तर काय, आई नाही तर काय. नाना, आपल्या भावानं जर आपला बांध कोरला ना, सख्या भावानं, तर त्याचं तोंड पाहत नाहीत आपण. आपल्या शेजारच्यानं जर आपला बांध कोरला ना अर्ध्या एक हिताचा, हे असा मनुष्य का म्हणतो आपण. कोर्टात केस आहे आपली, आणि ज्यानं भाकरी मिळू दिली नाही,
इंद्राणीला आंघोळ करू दिली नाही, ज्यानं त्रास दिला तो जवळ आला विसोबा, तर माऊली त्याच्या डोक्यावर हात ठेवतात. काका हो, तुम्ही तर संत झालं पाहिजे, चुकलंय आमचं, आम्हाला माफ करा. खरंच गड्या दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. कोण जे का रंजले गांजले त्यास म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यास म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यास म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. त्याला साधू म्हणावं. अरे एखाद्या आईसारखं हृदय असतंय रे साधूचं. लोकांनी त्रास दिला तरी सहन करताय, लोकांनी त्यांची झोळी फाडली तरी सहन करताय. ऐका रे, लोकांनी इंद्रायणीचं स्नान करू दिलं नाही तरी सहन करताय. फार सुंदर आहे, घरी घेऊन जा. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओ तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू, तोची साधू, तोची तेथेची जाणावा, एका रंजले गांजले साधू फार गोड आहे. संपूर्ण असं वाटतंय पण वेळ झालेली आहे. अर्थ एवढाच आहे, जशी आई आहे तसे संत माफ करतात. नारायणगडावरती त्यावेळेला मोठा संघर्ष झाला. नारायणगड आहे आमच्या बीड जिल्ह्यात. समाजामध्ये वाद पेटला. भगवान बाबा गादीवर बसू द्यायचे नाही असं झालं त्यावेळेला. तो काळ वेगळा होता आणि त्या काळात भगवान बाबांना गादीहून काढून दिलं. तुम्हाला असं वाटतं की भगवान बाबांनी त्या लोकांना माफ नाही केलं? ज्यावेळेला भगवानगड स्थापन झाला त्याचे चांगले दिवस आले. बाबा म्हटले अरे त्यांची पण नाराजी नको. स्वतः बाबा गडावर जायचे, वारी करायचे, माफ केलं लोकांना महाराज. अर्थ एकच आहे, कितीही दुष्ट पोरगा असू द्या, आई त्याचे अपराध जसे पोटामध्ये घालते तसे कितीही समाजानं त्रास देऊ द्या, संत त्याचे अपराध पोटामध्ये घालतात. म्हणून लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, जशी आई आहे तसे संत आहे. ज्ञानेश्वर जाता जाता 2 पिशव्या घेऊन ही इंदुबाई नावाची आई, आपण 12:15 वाजले, आपल्याला 10-5 मिनटं अजून जाणार आहेत. माझं ऐका, 2 पिशव्या घेऊन ही आई, खरंच आई ती आई असते ना. कोणाच्या शेताचे कुरपण करते, कोणाच्या घरचे भांडे घासते, कोणाचं धुणं धुते. तुम्हाला मला हॉटेल, डॉक्टर, महाराज, वकील काय बनवत नाही महाराज. फार सुंदर कविता आहेत आईबद्दलच्या, फार सुंदर शब्द आहेत आईबद्दलचे. खूप सांगितलं आहे आईबद्दल. आईसारखं कोण असतं महाराज. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. आमचा हा गणेश ना, गणेश याच्या वडिलाला माझं कीर्तन फार आवडायचं. राहुरी तालुक्यात गाव आहे त्याचं, आणि त्याच्या गावाला ते वडिलांनी माझं काल्याचं कीर्तन ठेवलं गोकुळाष्टमी श्रावणातच ना रे.
श्रावणात सप्ताह होता आणि काल्याचं कीर्तन ठेवलं. लई लोक गोळा केली महाराजांचं. हे अकोर महाराजाचं कीर्तन आहे, गवळणी ऐकाली या, गवळणी ऐकाली या. आणि काल्याला लोक आली आणि कीर्तन झालं. आणि त्या रात्री त्यांच्या वडिलांना अटॅक आला आणि वडील जाग्यावर गेले. त्याच्यानंतर 10 दिवसांनी 10व्याला माझंच कीर्तन या पोरांनी ठेवलं. खूप रडलो आम्ही कीर्तनात बाप सांगता सांगता. मी त्यावेळेला या गणेश महाराजांना म्हटलं होतं, वडील जरी गेले असतील तर आईच आता तुमचा बाप आहे. एखाद्याला वडील गेले ना तरी एखाद्या वेळेला आई त्या बापाची जागा भरून काढते बरं का. पण आई जर गेली ना महाराज, मग तुम्हाला कोणी नाही महाराज. बाप गेला, बाप जाऊच नाही तसा, पण जरी बाप गेला तर बापाची जागा आई भरून काढू शकते. पण आई गेली आणि बाप राहिला तर बाप आईची जागा भरून काढू शकत नाही. म्हणून सगळ्यात श्रेष्ठत्व जगात आईला दिलेलं आहे. हो, सगळ्यात शास्त्रातलं पहिलं वाक्य मातृदेवो भव. आपली आईच आपला देव आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचे स्वरूपे, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है रे दुआ, पगले सबसे बडी है माँ, कोणी नाही. आमचे चापडगावचे आहेत ना हे दादा आता आले, यांच्याकडे मी माझ्या जीवनातलं पहिलं कीर्तन केलं होतं 2010 साली. आठवतं तुम्हाला? 2009-10 साली मी मोटरसायकल होती माझ्याकडे त्यावेळेला. तेव्हा मी त्या चापडगावला खूप कीर्तनं झाली नंतर तुमच्या जिल्ह्यात, पण पहिल्यांदा आलो होतो. खूप आई सांगितली होती, आईचं कॅलेंडर होतं माझं. 1-2 महिने आईच्या कविता करून मी लोकांमध्ये फिरायचो, लोकांना आई सांगायचो. आणि मग लोक म्हणायचे काय महाराजांच्या चाली आहेत, काय आवाज आहे. तेव्हापासून आजपर्यंत 20 वर्ष होत आहेत मी कीर्तन करतो. अर्थ एवढाच आहे, मी माझ्या आईला खूप सांभाळतो महाराज. हे नुसतं सांगू नये महाराज, आईला इतकं सांभाळतो की आमचा गणेश बसलेला आहे सारथी, त्याला विचारा. मी कुठंच मुक्काम करत नाही रात्रीचा, घरी जातो म्हणजे जातो. 2 वाजो 3 वाजो घरून सकाळी परत निघतो. आता समृद्धी झाल्यामुळं बरं आहे, निघतो घरून. पण घरून निघताना आईचं दर्शन घेतल्याशिवाय मी कधी निघत नाही. आईला सांभाळलं पाहिजे, आईला जीव लावला पाहिजे. बायको नंतर, आई पहिली बरं का. आईला सांभाळा, बायको आपोआप नीट होते, काही काळजी करू नका. तुमचा जीव फक्त आईवर ठेवा. ती पण आईचे ना महाराज, बायको पण आईच आहे. हो, काही होत नाही महाराज, फक्त आईला सांभाळा. तुमचं जीवन आईला द्या. जेवता येत नसेल तर काला करून जेव घाला, चालता येत नसेल तर चालवा. आज तुमची आई ही इंदूबाई, किती गोड चेहरा तिचा, पवित्र चेहरा, इतकी साधी आई. या 3 मुलांना, सारिका, मनीषा, सुनीता, या 3 मुली असतील, 3 विलास, महेश, राहुल, ही जी मुलं आहेत व त्यांची दीर आहेत. चांगला परिवार आहे, भगवान बाबांची भक्ती करणारा. म्हणून तर मी एवढा वेळ कीर्तन केलं, नाही तर 12ला मी थांबणारा महाराज. पण हे निमोन गाव फार पवित्र आहे. इथले सगळे गाजलेली मंडळी आहेत, कीर्तन ऐकणारी आहेत. खूप कीर्तनं, काल्याची कीर्तन आपल्या गावात माझी झालेली आहे. त्यामुळं तानाजी महाराजांनी मला सांगितलं होतं, बाबा सगळे म्हणत गोड असा कार्यक्रम झाला. आज ही आई एवढ्या गोड कीर्तन सेवेनं देवाच्या पायाजवळ गेली. हात वर करून या मुलांना, या मुलींना ते आशीर्वाद देते. घ्या रे मुलांनो आशीर्वाद, घ्या रे मुलींनो आशीर्वाद. माझ्यासाठी कीर्तन ठेवलं, माझ्यासाठी अन्नदान, जगदंबेसमोर जगदंबेचं कीर्तन, जगदंबेसमोर आईचं वर्णन केलं. बास, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. असा आशीर्वाद या मुलामुलींना आईनं दिला. आणि आज ती आई आपल्यातून निघून जात असताना आज तिचं जीवन शेवट गोड झाला असं आपण समजूया. भगवत चरणी तिला जागा मिळावी अशी अपेक्षा करूया आणि आपल्या कीर्तन सेवेला पूर्ण विराम देऊया. विठ्ठल जय जय.